माणसानं साधना करावी आणि साध्य मिळवावं. साध्य एकच आहे सगळ्या जीवांचं, तो म्हणजे परमात्मा आहे. साधनं भिन्न भिन्न आहेत. मग ज्याचा उत्तम अधिकार आहे ते सहज अवस्थेमध्ये प्रवृत्त होतो. ज्यांचा मध्यम अधिकार, त्याच्या खालचा अधिकार आहे, ते ध्यानधारणेत प्रवृत्त होतात. त्याच्यापेक्षा ज्यांचा कमी अधिकार आहे ते मूर्तीपूजेमध्ये प्रवृत्त होतात. आणि सर्वांना सेव्य असणारं, याच्यातलं आपल्याला काही जमलं नाही तर ते तीर्थयात्रेमध्ये प्रवृत्त होतात. एक शास्त्रामध्ये श्लोक प्रसिद्ध आहे, उत्तमा सहज अवस्था, मध्यमा ध्यानधारणा, कनिष्ठ मूर्ती पूजाच तीर्थयात्रा धमाधमा. ही धमातलं आधम साधन आहे. याचा अर्थ साधन आधम आहे असा भाव नाहीये. त्याचा विचार स्वामी अखंडानंद सरस्वतीने फार गोड केला. मला सांगा, बदाम भारी का शेंगदाणे भारी? बदाम भारी, चला काही अडचण नाही. शेंगदाणे नाही ना भारी? ठीक आहे. फुटाणे भारी का शेंगदाणे भारी? आता बोला की शेंगदाणे भारी. बरं, फुटाणे भारी का ज्वारी भारी? तुम्ही कोण्या मूल्याने विचार करताय? त्या वस्तूच्या वस्तुमूल्याने विचार करताय. पण सेवन गोष्टीनं म्हणजे ग्राहकतेच्या दृष्टीने जर विचार केला तर ज्वारी सगळ्यात भारी. कारण का, बदाम सगळ्याला पचत नाहीत. खाऊन जर पचवले नाही तर काय होतं, माझ्याकडेच पाहिलं पाहिजे असं काही नाहीये. बदाम खायला भेटणं, खाणं महत्वाचं नाही. ते बदाम काय झाले पाहिजे, पचवता आले पाहिजे. म्हणून बदामापेक्षा शेंगदाणे जरा हलके असतील, शेंगदाण्यापेक्षा फुटाणे थोडे हलके असतील, फुटाण्यापेक्षा ज्वारी हलके असेल. पण एक ध्यानात ठेवा, ज्वारी जगाला तारते, ध्यानात ठेवा. गहू ज्वाला जगाला तारतो. सगळे फुटाणे, सगळेच बदाम घेऊ शकत नाही, पण ज्वारी, गहू, बाजरी म्हणजे ज्वारीच्या उपलक्षणाने ही सगळी धान्य, ही धान्य सगळे घेऊ शकतात, सगळे जगू शकतात. पण ऐकलं का, याला शास्त्रामध्ये एक शब्द आहे, सर्व अधिकार सेव्यता. सर्व अधिकार सेव्यता ही कशात आहे? ज्वारीत आहे. तशी साधनेमध्ये तीर्थयात्रा ही सर्व अधिकार सेव्य असणारं साधन आहे. आपल्याकडे तीर्थयात्रा करावी असा शास्त्राचा संकेत आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. थांबायचे 2 मिनिटं इथं आपल्याला. तीर्थयात्रा कर, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, फिर तीर्थयात्रा कर. पण मला त्या तीर्थयात्रेच्या संबंधानं काही प्रश्न आहेत. संत वाङ्मयातल्या प्रश्न निर्माण करू, संत वाङ्मयातल्या प्रमाणाने उत्तर देऊ आणि पुढे जाऊ. सगळ्यात महत्वाचं, तीर्थयात्रा कोणती करावी? आपलं कोणी करावी? तीर्थयात्रा कोणी करावी? तीर्थयात्रा कधी करावी? तीर्थयात्रा कोणती करावी? तीर्थयात्रा कशी करावी? आणि तीर्थयात्रा का करावी? असे 5 प्रश्न आपल्या समोर आहेत. 2-2 मिनिटात उत्तर. तीर्थयात्रा कोणी करावी? सर्वांनी करावी. आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, जरी झाले पावन, तरी देव तीर्थ भजन न संडेती. मुक्तानं सुद्धा तीर्थयात्रा करावी आणि सामान्य लोकांनी सुद्धा तीर्थयात्रा करावी. तीर्थयात्रा कोणी करावी? सर्वांनी करावी. बरं, कधी करावी? कधी करावी? त्याचं उत्तर देताना नाटा तुकाराम महाराज म्हटले, माणसानं तीर्थयात्रा कधी करावी? सिद्धता तुमच्या जवळ आहे. या म्हणजे कोणत्या कोणत्या? हात, चालावया, पाय. हे चालावया पाय, चालावया शब्द हात आणि पायाच्या मधात घ्यायचा. तीर्थयात्रा कुठपर्यंत कधी करायची? जोपर्यंत पाय चालतात आणि जोपर्यंत हात चालतो तोपर्यंत. कारण तीर्थयात्रा नुसते पाय चालले नाही पाहिजे. तीर्थयात्रा करता हात सुद्धा काय पाहिजे शिवराम बाबा? चालता पाहिजे. कोणता महाराज फुकट नेतो आपलं? तीर्थयात्रा करायचं म्हटलं हात बी चालते पाहिजे, पाय सुद्धा चालते पाहिजे. ऐका, जर आम्ही गेलो बद्रीनाथ केदारनाथला हेलिकॉप्टरची सोय, जमुनोत्रीला आज कोणी गेलं तर त्याला काय करावं लागतं? पाय चालावं लागतं. जोपर्यंत पाय चालतात तोपर्यंत, जोपर्यंत सिद्धता आहे. ते आमचे ढोमसे पाटील गोरठांचे, ते आता मानसरोवरला गेले. माझी इच्छा होती जाण्याची. मी म्हटलं बुकिंग करा माझं बी तुमच्यासोबत. पण ते म्हटले महाराज चायनाचा नियम असा आहे, त्या तीर्थयात्रेला 100 किलोच्या वरचा चालत नाही. आता काय सांगू आता तुम्हाला. म्हणजे त्यांच्या ते
पुढं म्हणजे मानस सरोवरापर्यंत जाता येतं, पण ती कैलासाची परिक्रमा जी आहे ती परिक्रमा करण्याकरता वजन किती पाहिजे? 100च्या आत. खर्च काय नाही, 3.5 लाख रुपये. म्हणून हात चालता पाहिजे हे सांगत होतो मी. शरीर सक्षम पाहिजे. जर आम्ही अमरनाथला गेलो, पहिलगामहून गेलो तर 3 दिवस चालावं लागतं. बालठाणून गेलो तर चढ जास्त आहे. तिथून एका दिवसात जाता येतं, पण त्याला शरीर सुद्धा तेवढं सक्षम पाहिजे. मी बालठाणून अमरनाथला एका दिवसात चढलो सुद्धा आणि उतरलो सुद्धा. सकाळी 4 ते संध्याकाळी 4 पर्यंत अमरनाथला गेलोही आलोही. सकाळी 4ला निघालो होतो, संध्याकाळी 4ला वापस आलो. हो, पण मी 2004 साली गेलो होतो. आषाढी वारी केली आणि सगळ्यात महत्वाचं माझं भाग्य असे व बंडा तात्याच्या सोबत अमरनाथला गेलो होतो. मी तात्यासोबत गेलो. म्हणजे पाय चालते पाहिजे. हो, नाही तर तीर्थयात्रेला निघाला, अहो चला ना बालाजी मंदिरात दर्शनाला. काय नाही, बारी फारे गुडघे दुखतात. आला कशाला मग तू? भात आणि रसम खायला? हातपाय चालते पाहिजे तोपर्यंत करावी. अजून हात चालता असावा, अर्थाची सुद्धा सक्षमता असावी. कारण ज्या त्या तीर्थामध्ये गेल्यानंतर जो तो विधी करावा लागतो, त्या त्या क्षेत्रात त्या त्या दानाचं काय महाराज महत्व आहे, ते करण्याकरता हात जोपर्यंत चालतो, पाय जोपर्यंत चालतो तोपर्यंत. काय म्हणतील महाराज? काय नाही, आताच आमचं वय 40 आहे, हातपाय 60 वर्षापर्यंत चालतील असे लोक बोलतील. म्हणून तुकाराम महाराजांनी आवर्जून सांगितलं, अजून एक ध्यानात राहू द्या, जो काळ असे दुरी ठेला, जोपर्यंत मरण आलं नाही तोपर्यंत कर. नाही तर ते कधी येईल आणि कोणाला येईल सांगता येत नाही. कधी करावी झाली, का करावी, आपलं पुढे शेवटी येते कशी करावी, तीर्थयात्रा कशी करावी याचा विचार आम्हाला एका वासुदेवामध्ये एकनाथ महाराजांनी दिला. एकनाथ महाराज म्हणतात, तीर्थयात्रे सुखे जाऊ. काय करा, कधी करा हे झालं आपलं, पण कशी करा. सगळ्यात पहिला मुद्दा सांगितला आम्हाला नाथांनी, तीर्थयात्रा सुखे जाऊ, सुखासुखी जाऊ. का हो? नाही तर रोषे निघाले अवचटे, लागले द्वारकेच्या वाटे. का हो तुम्ही तीर्थयात्रेला का आले? काय नाही म्हणजे पोरग रोजच मारतं, सुने शिवाय देते, त्याच्यात राहण्यापेक्षा तीर्थयात्रा केलेली बरी. असं नाही, सुखासुखी जावं. अजून यात्रा कशी केली जाते? दुखादुखी. 10व्याला आपल्याकडे तीर्थावर गेलं जातं, अस्थि विसर्जनासाठी तीर्थावर. मग ती सुखासुखी आहे का दुखादुखी आहे? दुखादुखी. असं वैतागून जाऊ नये, प्रसन्नतेनं तीर्थयात्रेला जावं. काय आहे, आपल्या घरात एखाद्या माणसाने, एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली, त्याचा फार मोठा दोष आहे. आत्महत्येचं एवढं पाप सांगितलं शास्त्राने. एखाद्याने जर आत्महत्या केली तर बुवा त्याच्या अंत्यविधीला जाऊ नये म्हणतं शास्त्र. कारण अंत्यविधीला जर म्हणजे एखाद्याने आत्महत्या केली आणि त्याच्या अंत्यविधीला जो जातो त्याचं पाप त्याच्या बोकांडीवर बसतं. जाऊ सुद्धा नाही म्हटले. मग आपल्या घरातच केली, मग काय करावं? मग काय करावं? एक आहे, त्याच्या पापातून त्याला निष्कृती नाही, त्याला पुन्हा जन्म घेऊन काहीतरी प्रायश्चित्त घ्यावं लागेल. पण आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा त्रास आपल्या घराला होऊ नये याच्याकरता एक उपाय शास्त्रानं सांगितला आम्हाला. एक उपाय काय झालं, एक राजाच्या पोराची मैत्री एका गुरख्याच्या पोरासोबत झाली. आणि त्या राजाच्या पोरानं गुरख्याला विचारलं, का रे तू दिवसभर कुठे असतो? म्हणे त्या डोंगरावर असतो. त्या डोंगरावर जातो, तिथं काय आहे? आंब्याचे झाड आहेत, जांभळ आहेत, मस्त मजा आहे, असं पोहायला पाणी आहे, असे मोर नाचतात. मग ह्या पोराला, राजाच्या मुलाला इच्छा झाली कुठं जायची, ते सगळं पाहण्याची इच्छा झाली. राजाच्या मुलाला तो आई जवळ आला, म्हणे मम्मी, आपला आई, मला उद्या जंगलामध्ये जायचंय. कशासाठी? गुरं सांभाळायला. का? अरे आहेत ना नौकर. नाही म्हटले, मला गुरं सांभाळायला जायचंय. आता लेकराचा आट, ती गेली राजाकडे. ती म्हणली, अहो ऐकलं का, आपले चिरंजीव म्हणतायत की त्यांना वनामध्ये जायचंय. कशा करता? गुरं सांभाळण्याकरता. मग आपल्या पोराला पायात काठी टोचतील, पाय पोळतील, त्याची व्यवस्था काय? काळजी करू नको म्हटले. हो, कुंभाचा निधी आलेला आहे, तिकडं वापरू. प्रधानजीला बोलवलं. प्रधानजी म्हणजे काय, एक टेंडर काढा म्हटलं. काय? सगळ्या जंगलामध्ये कार्पेट अंथरण्याचं. साहेब ते फार खर्च पडेल, सगळ्या जंगलात कार्पेट काय अंतरायचे? ना माझा मुलगा चाललाय गुरं सांभाळायला, त्याचे पाय पोळाले नाही पाहिजे, त्याच्या पायाला काटे घुसले नाही पाहिजे म्हटले. तिने एक सल्ला देऊ का?
सगळं कार्पेट अंथरणं तर शक्य नाही, पण एक करता येईल काय, त्याच्या पायात चप्पल घातली तर. अरे वा, चांगलं आहे ना म्हटले, अगदी बरोबर आहे, चालतं म्हणले, थोड्या खर्चात भागून जातं. मग सगळ्या जंगलात कार्पेट अंथरणं जेव्हा शक्य नसतं तेव्हा काय करावं माणसाने, आपल्या पायात चप्पल घालावी. तसं एखाद्या पापातून सुटका होणं आपल्याला शक्य, त्याच्या पापातून त्याला सोडवणं शक्य नसतं, तेव्हा माणसानं काय करावं, आपली तेवढी सुटका करून घ्यावी. एखाद्याने आत्महत्या केली, त्याचा उद्धार आम्ही करू शकत नाही, मग त्याचा दोष आपल्या कुळाला लागू नये याकरता काय करा, त्याच्या 10व्याच्या 10,000 किलोमीटर यात्रा करा म्हणले. किती किती? 10,000. काय महाराज, शक्य आहे काय? आता विमानानं शक्य आहे, पण त्याच्या पुढचं सांगतो, शास्त्रानं सूट दिली. मग आता विमानानं शक्य आहे, शास्त्र जेव्हा लिहिलं तेव्हा नव्हतं, मग काय करायचं, त्याला पर्याय दिला शास्त्रानं. पद्मनाथ, तू कॅल्क्युलेटर काढ, मोबाईल आहे का तुझ्याजवळ? लय चांगली गोष्ट आहे, तुमच्याकडे आहे ना? बंद झाला, धन्यवाद. हा, कॅल्क्युलेटर घ्या. हा, इथून पंढरपूर किती किलोमीटर आहे? किती? एवढं नाही हो, 375. आता काय करा तुम्ही, 10,000 भागिले 375 करा. नाही, 1 मिनिट, 375 गुणिले 2 करा आधी. $750. आता भागिले 10,000 करा. 10,000 भागिले 750 करा. 10,000 भागिले 750. नाही नाही, ते उलट केलं तुम्ही. 10,000 भागिले 750 करायचं. मला काहीच गडबड. हा, 1333. काय करायचं माहितीये का, एका गाडीत 14 माणसं घालायची, पंढरपूरला नेऊन आणायचे. 10,000 किलोमीटर यात्रा झाली. अशी शास्त्रानं आम्हाला काय करून दिलेली, संगती लावून दिलेली आहे. असं कधी करायचं, पण ते 10व्याच्या आत करायचं. ही यात्राच आहे, पण ही सुखासुखी नाही. यात्राला सुखासुखी जावं, पण द्रव्य देऊन या धाडावी तीर्थाशी. एक आहे, माणसानं आपले पैसे एखाद्याला दिले, एखाद्याला पैसे उसने जर दिले आणि त्यानं जर परत दिले नाही तर त्रास वाटतो का नाही? पण शास्त्र सांगतं, 2 गोष्टीला एखाद्याला आपण पैसे दिले आणि त्यांनी बुडवले तरी पुण्यच आहे माणसाला. ते कोणतं? एखादा जर तीर्थयात्रा करत असेल तर, आणि एखाद्याच्या घरात लग्न असेल तर, त्याला जर आपण पैसे दिले, ते बुडाले तरी त्याला पाप नाही ना, आपल्याला उलट पुण्य आहे. मला जायचे तीर्थयात्रेला असं. हो, मोल देऊन या धाडावे तीर्थाशी, आला गेला त्याशी अर्ध पुण्य. चला, अर्थ काय, विचार काय सांगत होते, सुखासुखी जावं. कसं जावं? वाची विठ्ठल नाम घेऊ, देवाचं नाव घेत तीर्थयात्रा करावी. नाहीतर चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, तरी ते व्यर्थ, व्यर्थ चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, तरी ते व्यर्थ चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, तरी ते व्यर्थ चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भावे, करत असताना देवाचं नाम चिंतन करत करावी. आता तीर्थयात्रेला गेला, नामाचं चिंतन जर केलं नाही तरी ते व्यर्थ. हे हरिपाठातल्या 2ऱ्या टप्प्यातला पहिला अभंग आहे. गमतलय गोडे हरिपाठातली. आता 2ऱ्या टप्प्यातला शेवटचा अभंग, हरिवंश पुराण. बघा बरं, तीर्थयात्रा केली आणि नामसाधना जर केली नाही तर तीर्थयात्रेला अर्थ नाही. आता शेवटचा अभंग काय सांगतो, हरिवंश पुराण, हरिनाम संकीर्तन, हरिविना सौजन्य नेणे काही, तया नरा लादले, वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन. म्हणजे त्यांनी नामचिंतन केलं
त्या सगळ्या तीर्थाचं पुण्य त्याला मिळतं, पण त्यांनी सगळी तीर्थयात्रा केली पण नामचिंतन केलं नाही, त्याला अर्थ उरत नाही. तीर्थयात्रा हे निमित्त आहे. तीर्थाला गेल्यानंतर उठी रे उठी बाळा तू तीर्थे रे हिंड. कारण काय, चांगल्या देशात गेलं की माणसाला चांगले विचार स्फुरतात. अट्टल वारकऱ्यांनी बिअर बार मध्ये हरिपाठ म्हणून दाखवावा आणि अट्टल बेवड्यानी मंदिरात बसून दारू पिऊन दाखवावी, शक्य नाही, अवघड आहे. तो वातावरणाचा काय आहे परिणाम. काय काय मंदिरात शक्य आहे, तर काय काय तपस्वी लोकांनी तप केलंय तिथं. अशी ठिकाणं सोडा, पण जिथे नित्यानं साधना होते, हो शक्य आहे का. बुवा किती अट्टल दारुडे असू द्या, माऊलीच्या समाधीच्या पुढे आपण शेजार तिला बसतो, तिथं बसून दारू पिऊ म्हणा बरं, कोणाचीच हिंमत नाही. रंगनाथ बुवा, हो पुजारी आपलं, कोणाचीच हिंमत नाही. ध्यानात ठेवा. का नाही, त्या क्षेत्राचा तो काय असतो महिमा. वेळ माझ्याकडे कमी आहे, विस्तार करत नाही. चांगल्या तीर्थात गेल्यावर नामचिंतन घडतं. मुख्य उद्देश नामचिंतनाचाच आहे. श्रीमद भागवतामध्ये विदुरजीचं चरित्र आलेलं आहे आणि विदुरजी तीर्थयात्रेला कसे गेले आणि तिथं तीर्थयात्रेत त्यांनी काय आचरण केलं याचा गोड विचार अगदी भागवताच्या सुरुवातीला येतो. चला अजून काय करावं. वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेवू, तीर्थयात्रा सत्पुरुषाच्या सहवासात करावी. त्याचे दोन कारण. एक तर तीर्थामध्ये जाणं फळ देत नाही, तीर्थामध्ये आपली श्रद्धा फळ देते. तुकोबराचं प्रमाण सांगू, तीर्थी भाव फळे. तीर्थी काय फळे, भाव फळे. आणि भाव कधी निर्माण होतो. मग आपण वृंदावनला गेलो गुरुजी, आणि वृंदावनला गेल्यानंतर एखाद्या साधूनं सांगितलं, बाबा हा ब्रह्मांड घाट आहे, असं याच घाटावर माझ्या कृष्णाने माती खाल्ली होती. किती आदर वाढतो त्या जागेबद्दल. काय वाटतं त्या जागेबद्दल, आदर. अरे बाबा हा डोह आहे, हा डोह सामान्य नाहीये. या डोहाच्या शेजारी तुकोबराने 13 दिवस अनुष्ठान केलं आणि या डोहातून माझ्या तुकोबराचे अभंग वर आले. काय वाटतं बाबा, डोंगर डोंगर नाहीये. इथे तुकाराम महाराजांनी 14 दिवसात देवाचा या गुहेत बसून साक्षात्कार करून घेतला. असा त्या स्थानाचा महिमा सांगितला. तिथं भाव निर्माण होतो. पण हा महिमा सांगायला कोणीतरी साधू असला पाहिजे. म्हणून साधूच्या सहवासात यात्रा करायची. हो यात्रा करायची. ते विधी आहेत. पुन्हा कोण्या तीर्थात किती राहावं. काशीमध्ये गेल्यावर 3 रात्र राहावं असा नियम आहे. काशीचा विधी किती आहे, 3 रात्र. हो इथं यात्रा काढणार कोणी नसलं तर सांगतो पुढचं. एक मुक्काम काळभैरवाचा करावा लागतो, एक मुक्काम गंगेचा करावा लागतो आणि 1 रात्र विश्वनाथा करता राहावं लागतं. तेव्हा त्याचं फळ आहे. चला कशी करावी हे झालं. का करावी त्याचे 2च उद्देश सांगतो. का करावी, आमच्या पूर्वजांनी केली म्हणून करावी आणि अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतं म्हणून करावी. अंतःकरणातले मल विक्षेप दोष जातात म्हणून करावी. अज्ञानाचा भाग होता माझे श्री, मनोनी फिरविले देशोदेश. तीर्थावळीतलं प्रमाण आहे. जेव्हा तीर्थयात्रा करून नामदेवराय आल्यानंतर देवाने विचारलं, नामा कस काय झाली यात्रा. आता 2च प्रमाण सांगतो, आता पूर्ण वेळ नाही आपल्याला. तीर्थयात्रे प्रति बोळविला नामा आणि प्रयागादी तीर्थ करून आकाशी नामा रावळाशी येता झाला. सगळा मधील सर्व विस्तार अशक्य आहे. हो ऐका, तेव्हा नामदेवराय म्हणतात अज्ञानाचा भाग होता माझे श्री, म्हणून फिरवले देशोदेश. माझ्या डोक्यात काहीतरी अज्ञान भरलं होतं देवा, म्हणून ज्ञानोबराच्या संगतीत मला तू फिरवलं, पण तू अज्ञान माझं गेलं. याकरता यात्रा करावी. ज्येष्ठाने केली ती करावी. आता एकच प्रश्न आहे, कोणती करावी. एक म्हातारं मला भेटलं, म्हटलं बाबा यात्रा झाली ना म्हणे. बाबा 4 धाम केले, 12 ज्योतिर्लिंग केले, शक्तिपीठ झाली, अष्टविनायक झाले म्हटले, चतुस्थळी झाली म्हटले, केदाराचे 4 धाम झाले म्हटले. मग आता कोणती यात्रा राहिली. मला अहो महाराज ती चीन मधली मानसरोवर कैलास यात्रा झाली म्हटले. मग आता कोणती राहिली. ते महाराज आता सगळ्या यात्रा झाल्या, एकदा गोवा तीर्थ करायची इच्छा आहे. एकदा गोवा तीर्थ झालं की संपलं. अशी नाही, कोणती करावी. ज्याचा संकेत आमच्या शास्त्रांनी, ज्याचा संकेत आमच्या साधूंनी दिला त्या यात्रेला जावं. त्या तीर्थाचे 2 प्रकार आहेत.
आमचे वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले पाठात कायम सांगायचे, ही सगळी तीर्थ आहेत, ही भौम तीर्थ आहेत, पण एक तीर्थ पाहिजे. या भौम तीर्थाबरोबर चित तीर्थ एक चालणार. जयाचे नाव तीर्थाराव, दर्शने प्रशस्तीचे ठाव, जया संगे ब्रह्मभाव, भ्रांतासीही भ्रांतालाही ब्रह्मभाव देण्याची कुवत ज्या साधू पुरुषात आहे. हो, आमच्या महेश भाऊचा एक शब्द आहे, ऊर्जा स्त्रोत. ज्या साधूत आहे अशा साधूला चित तीर्थ म्हटलंय आमच्याकडे. ते चेतन काय आहे? तीर्थ आहे, ते चित तीर्थ आहे. हे तीर्थ मिळावं, मगाशी म्हटलो संता संगे सेवू. ही तीर्थयात्रा केल्यावर जर ही तीर्थ घडलं नाही तर आपल्या जीवनाला अर्थ नाही, कारण संताविन प्राप्ती नाही. म्हणून देव जरी बोलला नामदेवरायासोबत तरी खेचर स्वामीची भेट गरजेचीच पडली. देव सोबत खेळत होता उद्धवाच्या, तरी गोपीच्या उपदेशाची गरज पडलीच. म्हणून सत्पुरुष ह्याला चित्तीर्थ म्हणतात. हे भेटलं पाहिजे, पण हे सगळ्याला सहजासहजी भेटत नाही. हे तीर्थ सगळ्याला घडत नाही. पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मी सगळी तीर्थयात्रा केली. वाराणसी गया पाहिली द्वारका. उत्तरार्ध नको सध्या. वाराणसी गया पाहिली द्वारका. तुकोबारांनी नामदेवरायाच्या अवतारात, उद्धवाच्या अवतारात सगळी तीर्थयात्रा केलेली आहे. सगळी यात्रा केली. पण आता या भौमतीर्थाबरोबर चित्तीर्थ, संत तीर्थ भेटलं पाहिजे, ही उत्सुकता त्यांच्या हृदयात निर्माण झाली. तया लागी जीव होतो कासावीस, पाहतील वास नयन हे अस्वलाची परी, आणि गुरुनामाचा जप करी. नामदेवरायाबद्दल म्हटलेलं आहे. अशी तीव्रता निर्माण झाली आणि अशी कर्म साम्य दशा होय जेत विरेशा, ते तर सद्गुरु अपैसा भेटेची का. अशी कर्माची साम्य दशा आली. जगद्गुरु तुकोबाराय झोपले होते आणि त्यांना स्वप्न पडलं, मी गंगेच्या स्नानाला निघालो. आणि त्या गंगेच्या स्नानाला जाता जाता, भौम तीर्थावर जाता जाता त्यांच्या जीवनात अजून एक गंगा आली. ती गंगा कोणती? अभंगाचं पहिलं गंगा आली आमावरी, गंगा आली आमावरी, गंगा आली आम्हावरी, गंगा आली आम्हावरी. गंगा आली आम्हावरी, गंगा आली आम्हावरी, गंगा आली आम्हावरी. संत पाऊले शेजारी, साजिरे साजिरे संत पाऊले शेजारी, साजिरी साजरे 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 साजिरी साजिरी
संत पावले साजे संत पावले साजे रे संत साजिरी संत बाबुले साजिरी साजिरे संत पाहुले जोडी संत पाय माझा भाग्योदय झाला आणि माझ्या जीवनामध्ये आज संत जीवनात आले. ऐकलं का? आपल्याकडे संत भेटीबद्दल दोन प्रमाण आहेत. देवाची कृपा झाली तर संत भेटतात किंवा भाग्याचा उदय झाला तर संत भेटतात. याच्यात फरक काय? जर प्रयत्न करून जर भेटले तर म्हणायचं आमच्या भाग्यानं भेटले, आणि काहीच प्रयत्न करता सहज भेटले समजावं देवाच्या कृपेने भेटले. जगद्गुरु तुकोबाराय संत भेटी करता तेवढे प्रयत्न केले नाही, संत स्वतःहून भेटले, सापडविले वाटे. म्हणून भाषा आहे, अहो मी गंगेजवळ गेलो नाही, गंगा आली आमच्या जीवनात. काय आली? गंगा आली. कोणती गंगा आली? आमच्या जीवनात गंगा आली. त्या गंगेचं स्वरूप आहे संत पावले साजिरी. ऐका, गंगा काय करते? पाप घालवते. संतांच्या चरणाचं चिंतन पाप घालवतं. गंगा काय करते? गावाच्या मागं किती मोठं गटार असू द्या, त्या लगेच आपल्यात घेते. त्याचा इंटरव्ह्यू घेत नाही. तो कोण रे? म्हणे नाला. कोण्या गल्लीतून आला? म्हणजे खाटकाच्या चला बाय माग. अशी गंगा म्हणत नाही. आगा गावर अशी भरले, पाणी पाठी पाय देत आले, ते गंगे काय म्हणत आले? परते सर. लगेच घेते. गंगा दुसरा एक करते. गंगा गटार आपल्यात आल्यावर किती दिवसानं आपलं रूप त्याला देते? लगेच. सरी तवची ओहळ वाहळ जौन पवती गंगाजळ, मग होनी ठाकती केवळ गंगा रूप. लगेच बघा, परिक्रमा करताना उद्धव घाटावर लोक गटार दिसले की नाकाला कपडा लावतात. पंढरपूरला उद्धव घाट उतरतो ना आपण, तिथं गटार आहे, तिथं नाकाला काय लावतात? कपडा लावतात. आणि तेच पुढे गेल्यावर त्याच गटाराचं केशवाय नमः गोविंदाय नमः म्हणतात. हा, गावा मागील ओहळ गंगा न म्हणे अमंगळ, आणि सरिता ओहळ ओघा गंगे मिळवणे झाल्या गंगा. मला वाटतं संत सुद्धा सगळ्याला आपल्या जवळ घेतात. खरं सांगू का, आम्हाला ज्ञानोबा तुकोबा जोग महाराजांनी जवळ घेतले म्हणून मजा आहे. आमचं लय खरं अवघड होतं महाराज. ते लॉकडाऊन मध्ये आमचं गेट टुगेदर झालं. लॉकडाऊन मध्ये सोशल डिस्टन्स
आणि मग ते आमचे सगळे मित्र आम्ही त्या मैदानात जमा झालो शाळेच्या. मग प्रत्येक जण आपला परिचय करून देऊ लागला. पण त्यात मी मोठा असल्यामुळे सन्मानाने जरा महाराजाची कुठे मोठेपणा असतो थोडासा, म्हणून त्याने अध्यक्षपद मला दिलं. मग मी विचारायचो माझ्या मित्राला, इलियास क्या करता रे तू? ते मुस्लिम भागातला आहे मी, तिथं मुस्लिम मित्र जास्त आहेत माझे. इलियास क्या करता तू? कुछ नहीं, आबू की पान टपरी चला रहा हूं. आबू की पान टपरी. बोले फारूक तू क्या करता? बोले मैं मोजा बेचता, म्हणजे केळी. या भाऊ या बसा. परत मी एकाला विचारलं, इर्षद तू क्या करता? मोबाईल के कवरा बेचता. मोबाईल के कवरा बेचता. दत्ता तू काय करतो? काय नाही, लोकांचे आधार कार्ड पॅन कार्ड काढून देतो. राहुल तो काय करतो? काळी पिवळी चालवतो म्हटले. आणि मग मी रात्रभर विचार करू लागलो, भाऊ जर मी आळंदीला गेलो नसतो तर, जोग महाराजांनी मला जवळ केलं नसतं तर, यांच्या शेजारी माझं बी एक दुकान असतं. फुगेल्या फुगे केसावर फुगे हो म्हणे माय. अवघड होत. म्हणून संतांनी जवळ घेतलं आणि नुसतं जवळ नाही घेतलं, आपल्यासारखं केलं. आपण सारखी क्षपक आहे प्रमाण पण गोड आहे. चला मग संत पाऊले साजेरी. पण एक सांगू, गंगेजवळ जाऊन सुद्धा आपले काही कर्तव्य आहेत. ऐकलं का? गंगा गटाराला गंगा रूप करते, पण कोण्या गटाराला? जे मिसळतं त्याला. एकाने गटार भरलं बाटलीत आणि गच्च बुचन लावलं, ठेवलं गंगेत 4 वर्ष, आणि 4 वर्षानं गेला काढायला तर गटार गटारच राहिलं. का? मिसळलं नाही म्हणून. अशी बरेच गटार वारकरी संप्रदायाच्या गंगेत येतात. काय करतात? वारकरी संप्रदायाच्या गंगेत असे बरेच गटार येतात, पण भडवे बुचणं लावून येतील, मिसळतच नाही. आम्ही दिंडीत भजनाला आणा गुडदाने गोळा करीत हिंडतो रस्त्याच्या काढा काढा. आहे का नाही? हा, अरे मिसळल्याशिवाय तुला आनंद कसा भेटेल? मिसळावं लागतं. ते करण्याकरता मी काय केलं? ते करीन आंघोळी. मी समर्पित होईल. ते करीन आंघोळी. महाराज आंघोळीला पाणी कोणतं? त्यांच्या पायातून निघालेली गंगा ती कोणती? पुढे चरणरज धुळी. महाराज गंगेत स्नान केलंच पाहिजे. त्यात विशेष पर्वाला जर केलं त्याचं विशेष फल आहे. काल सोमवती अमावस्या होती. अहो विशेष पर्वाला विशेष फल आहे. अरे बाबा, येते तीर्थावळी पर्व काळ सकळ, अशा त्या गंगेची महती आहे. त्या गंगेत मी स्नान करेल. त्याचा परिणाम पाप पळाले जळाले. चला या तुम्ही पुढे आता शेवटच्या चरणाला. पाप पळाले जळाले. त्यांच्या गंगेत स्नान केल्यामुळे आमच्या जीवनातलं पाप पळालं, जीवनातलं पाप गेलं. परमपूज्य परमादरणीय परमश्रद्धेय पांडुरंग महाराज घुले सांगत असतात, हो काय, ठकू पळून गेली, पण पळून गेलेली ठकू परत येऊ शकते. पळाले आणि तिकडे जाऊन ते जळाले. पाप पळाले जळाले. आणि जन्मा येणे गडे पातकाचे मूळ असल्यामुळे पाप जळालं, त्यामुळे भव दुःख दुरावले. महाराज तुमची वेळ झाली, तुम्हाला नांदेडचं कीर्तन गाठायचंय आणि तुम्हाला कळतं का नाही काही? अजून एक चाल व्हायची. वेळ किती झाला? हो मग बाबा थोडक्यात सांगा ना. थोडक्यात सांगतो म्हणले. काय थोडक्यात? तुका म्हणे धन्य झालो, तुका म्हणे धन्य झालो,
संत सागरी महालो धन्य झालं. धन्यता कशात आहे? पंचदशीमध्ये एका श्लोकात धन्यता सांगितली. धन्योहम धन्योहम, मी धन्य आहे, मी धन्य. का धन्य? स्वात्मानं व्यंजसा वेदमी, मी माझ्या स्वरूपाला जाणलंय. आणि धन्योहम धन्योहम आनंदम बिभेती मे स्पष्टम, मला माझ्या स्वरूपाचा आनंद मिळतोय. संत आले, त्यांनी जीवनातलं अज्ञान घालवलं आणि आत्मस्वरूपाची प्राप्ती करून दिली. म्हणून माझं जीवन धन्य झालं. मला भौम तीर्थयात्राही घडली आणि चित तीर्थयात्राही घडली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. चांगला संसार करून चांगला परमार्थ करायला आणि चांगले मुलं घडवायला जीवनामध्ये दानत लागते. पण मला वाटतं आमच्या शोभाताई यांना ती गोष्ट सहज जमलेली आहे. त्यांनी आदरणीय वैकुंठवासी पांडुरंग महाराज अर्थात आमच्या लहानुभाऊंचे वडील यांचा संसार खूप चांगल्या पद्धतीने केला आणि आम्हाला यात समाधान आहे. शोभाताईने काय परमार्थ केला, काय नवऱ्याची सेवा केली हे नंतर आहे. आम्हाला लहानुभाऊसारखा एक सवंगडी दिला, हेच आम्हाला त्या धन्यतेचं देतक वाटतं की आमचे लहानुभाऊ सदैव आमच्या संपर्कात असतात. सामाजिक सेवेच्या कार्यात सुद्धा त्यांची धडपड मोठी असते आणि कोणतं काम करायचं तर ते थेट झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे, ही तळमळ त्यांच्या पाठीमागे असते. आता तुम्हाला सांगतो इथं किती 1 2 3 4 5 6 7 म्हणजे प्युअर महाराष्ट्र गाजवणारे 7 गायक आहेत. 2 कीर्तनकार, आपलं 2 मृदंगाचार्य आहेत जे महाराष्ट्र गाजवत आहेत. कीर्तनकाराची निवड थोडी चुकली त्यांची, कारण त्यांना कीर्तन वजनदार नको होतं, त्यांना कीर्तनकारच वजनदार पाहिजे होता असं. हो, म्हणून
पण आमचा स्नेहानुबंध आहे. पण या सगळ्यांना विचारा, त्यांनी या कार्यक्रमाकरता प्रत्येकाला 15 तरी फोन केले असते. बस 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा. निदान 15 तरी काय केलेले, त्यांना 25. मला तुमचा रेटच तेवढा आहे आता. तुमची प्रतिष्ठा तेवढी आहे, आमचं 5-10 फोन मध्ये भागलं. असं ज्याच्या त्याच्या वेटेजनच करावं लागतं, आवाजच नाही. आदरणीय आमच्या विकास महाराज तर म्हणतात 25 फोन केले सगळ्या गुणीजन मंडळींना. आणि सगळी मंडळी का आले, एवढी मंडळी एका जागी येणं शक्य नाही. आणि ह्या काळामध्ये शक्य नाही, कारण दिवस सध्या कोणता ऋतू चालू माहिती आहे रंगनाथ बुवा? पावसाळ्यातला उन्हाळा चालू आहे. शिवभाऊ, सध्या कोणता आहे? पावसाळ्यातला उन्हाळा चालू आहे. एवढी उष्णता आहे, प्रत्येकाची धावपळ आहे. आमचे सदानंद महाराज मडला होते रात्री, तिथून आले. त्यानंतर आमचे गुरुजी श्रीगोंद्याहून आले. त्यात आमचे विकास महाराज, त्यांच्या मागे ॲडमिशनची एवढी धावपळ आहे सध्या गुरुकुलमध्ये. कारण त्यांच्या, मला वाजवणं जेवढं आवडतं ना विकास महाराजाचं, त्याहीपेक्षा त्यांचं कार्य मला खूप आवडतं. हो, एखाद्या महाराजांनी 2 एकरात मठ बांधला तो नाही मोठा, ज्याने वारकरी संप्रदायाला 4 टाळकरीने पाकवाजा दिला तो महाराज मोठा समजतो. ते कार्य, तेवढ्या कार्यबाहुल्यातून ते आले आमचे माऊली महाराज, ही सगळी मंडळी. कारण सदैव संपर्कात असणारे आमचे लहानुभाऊ. आणि मी भाग्य समजतो शोभाताईंचं, की अशी रत्न पोटाला यायला सुद्धा काय लागतं, भाग्य लागतं. त्यांनी वडिलाची सेवा खूप चांगली केली. वडिलाच्याही पुण्यतिथीचा कार्यक्रम सगळ्यांचे डोळे दिपतील एवढा सुंदर केला. आजच्याही कार्यक्रमामध्ये कुठेच कसर ठेवली नाही. मला वाटतं नाशिकमध्ये प्रसिद्ध असणारा ते काय शेख मास्तर बँड एवढा भारी आणला, म्हणजे पूर्ण जलाची मिरवणूक त्यानं काढली. आणि कोणतेच, मला जर कोणी विचारलं कार्यक्रमाचं आयोजन कसं असावं, गाणारे कसे असावे, वाजवणारे कसे असावे, सिस्टीम कशी असावी, विनेकरी कसा असावा, आमच्या सानप बाबासारखा. तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे. तुम्ही टॉप 10 मध्ये एक आहे, पण तो टॉप 1 माणूस आहे विनेकऱ्याचा. इथं टॉप 10 मध्ये गायक आहेत, पण विनेकऱ्याच्या बाबतीत सध्या महाराष्ट्रात टॉप 1 विनेकरी आहेत. त्यांचे ते नाचणं बसून कधी माणूस उभा राहतो कळतही ना. ह्यांना माझ्या गाडीत फिरवावं लागेल महिनाभर, मग कळते बसणं उठणं काय. म्हणून सर्व टाळकरी अत्यंत आखीव नियोजन आहे. आणि आमच्या लहानुभाऊंनी एवढ्या तळमळीने हे कार्य केलं. तुम्ही सर्व मंडळी आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. खरं तर मला माझ्या वेळेच्या पुढं 15 मिनिटं जास्त बोलू, ओव्हर टाईम केलाय. जास्त बोललोय कारण अजून बोलावंसं वाटतं, बोलण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे. पण पुढचा प्रवास नांदेड, मला कीर्तन गाठायचंय नांदेडला. म्हणून सर्वांचा निरोप घेतो, सर्वांचं दर्शन घेतो. आदरणीय आमच्या लहानुभाऊंच्या कार्याला शुभेच्छा देतो. पुढील कार्याकरता सुद्धा आपण ज्ञानोबा तुकोबाचे आशीर्वाद त्यांना लाभावे अशी प्रार्थना करतो. आणि सेवेला पूर्णविराम देतो. अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर यांच्या चरणी समर्पित करून थांबतो. या ठिकाणी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. आमचे शिवभाऊ शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या भागातील एक राजकीय दमदार नेतृत्व आमचे शिवभाऊ आज या ठिकाणी आहेत. मला वाटतं नुसती एकटे नाहीत, इथं टाकळीची किती आहेत. टाकळीची भजनी मंडळी मंडळी, आवाज आहे मला टाकळीचा, काय बघा तुम्ही. म्हणून या सर्व मंडळीबद्दल सद्भाव व्यक्त करतो. तुमची माफी मागतो, मी तुम्हाला जास्त वेळ देऊ शकलो नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सगळे गुणीजन मंडळी हे सर्व मला आदरणीय आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत. सर्वांच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करून आता मी जय विठ्ठल करतो. आदरणीय हरिभक्तीपरायण माऊली महाराजाला विनंती करतो, तुम्ही पुढे चला. मी आलोच मागून, चौपदार पोहोचितन का मला? बाकीच्यांचे आभार माना, मी ऑनलाईन ऐकतो आता. सगळ्याबद्दल सद्भाव व्यक्त करून वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय बोलेले पुरे बेटे बापुडे बंधारे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही चित्त नाही बिचारीला अधिकार मी बोला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही